फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवून संतोष देशमुख प्रकरणातील सगळ्यांना फाशी देऊन टाका, नाहीतर जेलमध्ये गँगवॉर होऊन सगळे संपतील. मनोज जरांगे. बीडच्या कारागृहात वाल्मिक कराड आणि बबन गीते गँगचा महादेव गीते एकमेकांना भिडल्याचं समोर आलंय. काल सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास गीते आणि कराड समर्थक यांच्यात जोरदार राडा झाला. मात्र नेमकी कोणी कोणाला मारले याबाबत अजूनही सस्पेन्स कायम आहे. आणि कारण महादेव गीतेने वाल्मिक कराड आणि सुदर्शन गुलेला मारहाण केल्याचा दावा भाजप आमदार सुरेश धस यांनी केलाय, तर दुसरीकडे वाल्मिक कराडने मारहाण केल्याचा दावा महादेव गीते यांनी केलाय. तर कारागृह प्रशासनानं महादेव गीतेचा बीड कारागृहातील मुक्काम हलवलेला आहे. आता छत्रपती संभाजीनगरमध्ये हर्सूल येथील कारागृहात त्याला हलवण्यात आलेला आहे. या प्रकरणावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मोठं वक्तव्य केलेलं आहे. संतोष देशमुख प्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून सगळ्यांना फाशी देऊन टाका, नाहीतर जेलमध्ये गँगवॉर होऊन सगळे संपून जातील असं त्यांनी म्हटलेलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे की गँगवॉर होऊन हे एकमेकांना आतमध्ये संपवतील. आरोपी पळवाटा शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. हा खटला फास्ट ट्रॅकवर चालून लवकरात लवकर आरोपींना फाशी द्या, म्हणजे ते एकमेकांना संपवणार नाहीत. आणि जिल्हा प्रशासनातील सगळ्यांची बदली करून तिथे नवीन स्टाफ भरायला पाहिजे, त्यांचीही चौकशी झाली पाहिजे असंही त्यांनी म्हटलेलं आहे. असं त्याचा काय झालंय का नाही झालंय का पवलेली नुसतं झालं म्हणून हे काय हे की सोंग करणारे आहेत, म्हणजे आरोपी आहेत नाही संतोष भाईंच्या प्रकरणातले ते सोंग लय करतात. त्याच्यातून मला असं वाटतं की गँगवार वाढून हे विनाकारण एकमेकाला संपवून त्याच्यापेक्षा तातडीनं हा खटला चालू यांना ताबडतोब फाशी शिक्षा झाली पाहिजे, तो प्रश्नच मिटून जाईल. काय ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, जालना.